नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण MIDC रोडवर आहोत. या ठिकाणी आपण एक रस्ता पाहू शकता. नुकतंच या ठिकाणी एक छोटी दुचाकी घसरलेली आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं कारण ते म्हणजे या ठिकाणी असणारा जो डांबरी रस्ता आहे तो या ठिकाणी सिमेंटचा रस्ता बनत गेला आहे. अनेक वाहने या ठिकाणी जाऊन सध्या हा कातवीकडे जाणारा रस्ता आहे. मोठमोठे डंपर या ठिकाणी जात असतात आणि अक्षरशः भयानक अवस्था या ठिकाणी आत्ता आहे. सिमेंट सांडून या ठिकाणी, खडी सांडून या ठिकाणी अनेक दुचाकीचे अपघात देखील झालेले आढळत असताना कोणत्याही उपाययोजना होत नाही. आता एवढा मोठा ट्रक आहे, इथून वरतून जाताना मात्र बघा, आणि ते जर दुचाकी असेल तर त्यांची अवस्था काय होत असेल. या ठिकाणी तीव्र उतार आहे, दोन्ही बाजूनी वाहने येत असतात. अनेक MIDC कामगार याच रस्त्याने खालीवर किंवा MIDCकडे जाताना किंवा तळेगाव स्टेशनला जाताना याच रस्त्याचा वापर करतात. डांबरीकरण जे रस्त्याचं होतं त्याचं पूर्ण रूपांतर सिमेंटमध्ये झालेलं आहे. हे समोर जर पाहिलं आपण आता क्रिकेट खेळण्यासाठी जाणारी जी मुलं होती ती या ठिकाणी खडे असल्यामुळे घसरलेली आहेत. याच्यावर नक्की उपाययोजना होणार आहेत की नाही, किंवा एखादा जीव गेल्यानंतरच उपाययोजना होणार आहे, असं सध्या नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.